यहाँ पीरू तुम्ही अशा थांबणार नाही. क्या लस्सी काय गं छेडे क्या रे काय बी बघा आगा भाषा आगा धरला बाई काय हा प्रकार काय गं तुला धरलं मला धरलं बाई काय हा प्रकार तिला धरलास सोड हो धरला सोड का मी मेळ्याची मेन आहे मेन प्रमुख आहे म्हणजे मेळ्याची मुख्य मालकीण तू आहेस. पुरुषने एवढा सुद्धा त्रास सहन होऊ देणार नाही सोड काय गं अरे तुझ्या म्हणण्याप्रमाणे या मुलीचा हात मी सोडून दिला. मी धरणार होतो आणि धरणार आहे. मला हे सांग मी आता धरायला पाहिजे होतं कुठं धरणार आहे हो बाई धरणार आहेस धरणार धरणार म्हणजे धरणार मारायला लागलाय की धरणार धरणार आहेस हो बाई धरणार आहे धरणार आहे सोडणार आहे का? धर इथं धर काय गं हा मेळा कुणाचा गवळणींचा आहे म्हणजे हा गवळणीचा मेळा आणि इतका थाटबाट करून तुम्ही निघालात कुठं बाजारला आज हा बाजार बंद आहे. होय हिनं बाजार बंद केलाय कशाबद्दल काय त्याला डांबर टाकायचं असं माझ्या हुकुमावरून आज बाजार बंद आहे. आज मथुरीला तुम्हाला जाता येणार नाही. का बरं तुम्ही कोण मी कोण हा म्हणजे मला तुम्ही ओळखलं नाही. नाही ओळखलं तुमची दोन्ही नेत्र आहेत ते पापे आहेत. काढून टाका. तिसऱ्या डोळ्यानं पहा म्हणजे मी कोण आहे तुम्हाला कळेल. मावशी दोन्ही नेत्र काढून टाका म्हणतोय आणि पंढरपूरला भीक मागा फिरा तिसरा डोळा म्हणजे ज्ञान दृष्टी. या तिसऱ्या डोळ्यानं पहा म्हणजे मी कोण आहे तुम्हाला कळेल. पण एवढं सांगणार तुम्ही कोण मी कोण हा हा या जगाचा जगनायक. मावशी जगाचा जग नाही म्हणजे कोण ग उमाजी नायकाचा पुतण्या अगं तो झाला बंडखोर तो बंडखोर मग याने कोण आणि दरोडेखोर मी कोण आहे. माझ्या या मुलीनं 16 शस्त्र गवळणीला वेड लावलात. असाच तो मी मोहन मुरलीवाला श्रीकृष्ण परमात्मा म्हणतात तो मीच. अगे हा? आपला देव आहे कोण? आवडता अगं आपला आवडता देव अगं कोण? कृष्ण अगं कृष्ण हो. आपण देव देव, देव. आम्ही अंगा खादेव खेळवलेला ते देव तोच मी. अगे या काय झालं ग नव आम्ही अंगा खांदेव खेळवलेला आम्ही ज्याची पाठपाठ पूजा करतोय ते देव तोच मी. कृष्ण देव हो हो अगे या म्हण काय गे थेरडे कृष्ण देव डोंगरावर नीतीचं खाली ढकलून आगे म्हणजे काय का देव 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 हे देवा हो अरे माझ्या लाडक्या देवा आता ओळखला असेल बहुतेक हो. अरे माझ्या देवा हे देवा काय ग देवा हा आंघोळ करून किती दिवस झालं जायची थेडी तुझ्या. मी आंघोळ करत नाही का आम्हाला माहिती आहे मी देवा तुमची माहिती सांगा आम्हाला हा, खरी ओळख हा म्हणजे माझी तुम्हाला माहिती आहे का? हा, खरी ओळख सांगा म्हणजे कळल म्हातारी माणसानं माणसाला कधी कमी लेखू नये. मी श्रीकृष्ण हे तर तुम्हाला जर ओळख पटली असेल तर मी तुम्हाला थोडकीशी काव्यांजली सांगतो. माहिती दिली आम्हाला कळल कारण श्रीकृष्णानं जो अर्जुनाला बोध केला तोच मी तुम्हाला थोडक्यासा काव्यांजली मधून सांगतो. ऐकून घ्या. सांगा गुलाब पुष्पाने सदा फुलेला कधी कमीले कलीच नाही. रंगी बिरंगी फुल पाकिराने रात किड्याची रंग शोधलीच नाही. थै थै नाचणाऱ्या मोरा पिसाऱ्याने पंखा इतरांची कधी मोजलीच नाही. गगनी उंच भरारणाऱ्या घारीनं वटवा गुळाला कधी कमी लेखलीच नाही. समुद्रात विलीन होताना नदीनं उगमस्थान कधी विसरलीच नाही. मधुर कंठाच्या गान
न कोकिळीनं काऊ काऊ कावळ्याची कधी छेडलीच नाही. म्हणून मी काय सांगतोय, तुम्ही बाजारला चाला, रस्ता अडवला, इतका थाटमाट करून तुम्ही बाजारला निघालात. म्हणून मी तुम्हाला काय म्हणतोय का, जर तरीचा शालू नेसुनी, जर तरीचा शालू नेसुनी जाता कुठं सुंदरी, जरा थांबा ग, जरा थांबा ग, जाऊ नका बाजारी, 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 जरा थांबा ग, जाऊ नका बाजारी. तरतारीचा शालू नेसुनी, तरतारीचा शालू नेसुनी जाता कुठं सुंदरी, जरा थांबा ग, जाऊ नका बाजारी, जरा थांबा ग, जाऊ नका बाजारी, जरा थांबा ग, जाऊ नका बाजारी, जाऊ नका बाजारी, जरा थांबा ग, जाऊ नका बाजारी, जरा थांबा ग, जाऊ नका बाजारी. किती चहाडी करता माझी, किती चहाडी करता माझी, असील दान द्यात वागराजी, असील दान द्यात वागराजी, खोड्या करीन मी रस्त्यावरती, खोड्या करीन मी रस्त्यावरती, काही सांगाल ग घरी, जरा थांबा ग, जाऊ नका बाजारी, 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 जरा थांबा ग, जाऊ नका बाजारी. कपूरबाई दवळेकर यांच्याकडून आताची गवळण चांगली झाली असती 500 रुपये बक्षीस झालेलं आहे. धन्यवाद. भक्त सदनी धावून येतो, भक्त सदनी धावून येतो, त्यांचे मनोगतात मी पुरवितो, त्यांचे मनोगतात मी पुरवितो, खोड्या करीन मी रस्त्यावरती, खोड्या करीन मी रस्त्यावरती, गोवर्धनाच्या अंतरी, जरा थांबा ग, जाऊ नका बाजारी, 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 जरा थांबा ग, जाऊ नका बाजारी. सरतारीचा शालू नेसुनी, सरतारीचा शालू नेसुनी जाता कुठं सुंदरी, जरा थांबा ग, जाऊ नका बाजारी, जरा थांबा ग, जाऊ नका बाजारी, जरा थांबा ग, जाऊ नका बाजारी. मुलीनो, मी कोण आहे, कोण आहे माहिती कळाली असेल. तुम्ही एक काम करा, मी भक्तीसाठी आतुर झालेला आहे, माझी भक्ती करा,
तुमचा मार्ग मोकळा होईल. मुली भक्ती करते. हा मुलींना सांग माझी भक्ती गोदावरी करायला. आहे. कोण? गोदावरी आहे, नर्मदा आहे, यमुना आहे, जमुना आहे. ही सगळी नद्याची नावं झाली. मी तुम्हाला शरण आले. आपण कोण? मी गोदावरी. चंद्रावळी. 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 वा वा वा. माझी भक्ती करणार? हो, तुम्ही भक्ती करा. माझी भक्ती करा, तुमचा मार्ग मोकळा आहे. चला. बाय 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 नको 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 नकुरी नकुरी माझी साळू कुठं आहे?
म्हणजे साळूसाठी काय एवढा येडा झालाय? नमस्कार मास्तर. नमस्कार बजरंग. हो, हे तुम्हाला कोणाचं तरी पत्र आले. पत्र आलं मला. हा, कोणाचं आहे काय माहित नाही. बघा, वाचून बघा. हेच ते. हेच माझी सोड. हिनं मला आयुष्यातून उठवलं. हिनं माझं वाटोळ केलं. तिचंच ते पत्र, तीच माझी साडू. मित्रांनो, बजा, अरे एवढं पत्र फाडून टाकलं, त्यात काय होतं? वाचायचं तर होतच का नाही? तिची आठवण लई होती रे. तिचं जर पत्र वाचलं असतं तर मी माझ्या जीवाचं काहीतरी बरं वाईट करून घेतलं असतं. म्हणजे माझी ती साळू होतीच बाबा तशी. अरे काय साळूसाठी उचलला होता तुझ्या दारात? नेमकी तुझी साळू होती तर कशी? म्हणजे माझी साळू कशी होती तो मला ऐकायचं आहे. सांगता ऐकून घ्या. साळू माझे खरे गुणाचे, मला आठवण होते त्याच्या चांगुलपणाची. संक्रांतीला साडी आणली पैठणची, चोळी जरीची, पुणेरी खानाची, आणि साळू माझी जणू माड रत्नाची. रताळाची का गाजराची? रत्न रत्न. माझ्या वाड्याला औषध यायची, घडी भरत बसायची, रुसल्यावाने दिसायची, तेव्हा मग धरणी करायची तिची. माझी साळू कशी होती ऐकायचं तुम्हाला? कशी? साळू खेवड्याची खा, मला कसूनचा वाटा. या जगात बाईचं प्रेमाचं कुणी राहिलं नाही. मला कसूनच वाटा, माझं काळीच फाटा, मन देती तुटात. न खाता पिता गेलो वाकून, बालपणचा माझ्या लोभ राखून, चालून नाही गेली मला टाकून का बालपणचा माझ्या लोभ राखून. बजरंग, हा, एवढा जी तू त्या साळूला येडा झालाय, साळून तुला काय दावलं आणि तो साळू तू काय बघितलंस एवढा माया लोक जडायला? म्हणजे आमचा प्रेम मायालोभ कसा जडला, हा, हा. आम्ही एकमेकाच्या जवळ कसे गेलो, हा. हे तुम्हाला ऐकायचं आहे. भास्कर, ज्यावेळी मी कोल्हापूरला खासबाग मैदानामध्ये कुस्ती खेळत होतो, त्यावेळेच काय माझं ते शरीर. संदीप, अगर भाऊ, अरे काय हे शरीर म्हणजे अवाढव्य शरीर. फडा जर असा उतरला, खर 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 टाळ्या. अरे शरीर असं करतो, असं करतो नव्हतं त्याला, असं माग वळायचं नाही, तो फिरून बघायचं माग. दंड जर बघितले, अरे गुळाच्या टेप बघत सबास असं, आणि पिंडरी पिंडरी हत्तीच्या पायागत, हत्तीच्या पायासारखी. आमचं भात फोडायला असं दांडगा भात.
आणि मांडी बघितले मांडी कशी असेल कशी असेल या टिपिऱ्याच्या टिपिऱ्या इकडे मी मांडीस मांस काढून ऐकते तुम्ही आम्ही बघितलंय अरे त्याला मनगट म्हणतात मनगट ज्यावेळी मी कोल्हापूरला खासबाग मैदान मध्ये कुस्ती खेळत होतो तेव्हापासून साळूचा माझा माया लोक जडला ऐकायचं आहे बालपणापासून साळूची माझी जडली दोस्ती दोघांनी हे एकमेकांसाठी खूप काढली दस्ती मीच तिला जाऊन एकदा पंजाबी दस्ती तेव्हापासून साळूचा माझा माया लोक जडला जास्ती साळू जर जायला तयार नसती तर त्या नेणाराची फरशीनं धिंड काढली असती अगर भाऊ वरे संदीप अरे ही फरशी जर बघितली फरशी अशी दोन्ही फरशी लाख 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 फरशी चमकायची अंधारात ह्यो चालला बॅटरी घेत नव्हता आणि मग रे अरे कुऱ्हाडीच्या उजेडानं जायचा फरशीच्या उजेड लाख 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 अंधारात स्वतः फरशी चमकायची पण मी काय म्हणतो भास्कर त्याची फरशी जर एवढी चांगली होती लाख 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 करत होती पण तिला दांडा कसला असेल अरे एवढी मोठी फरशी म्हणल्यावर दांडा कशाचा असेल कशाचा सांग सांग एरन मुगलीचा मी शेरडासनी मेंढरासनी ढाळ पाडत फिरतो तुम्ही कुऱ्हाड बघितली आम्ही साळू जर जायला तयार नसती तर त्या नेणाराची धिंड काढली असती परंतु माझीच मला भावली मस्ती साळूच्या वाड्या भोवत रात्र दिवस घालतो शिपायावाने गस्तीत आणि साळू नांदाय गेली म्हणून जगात दुनिया सारी मला हसते मूर्खा आता तुम्ही मला हसताय पण पुढचे 7 जन्म तुम्हाला रडावं लागणार आहे आणि साळूसाठी रडून रडून डोळ माझं सुजलं जास्तीत घोर करून तनु माझी पळपळ जिजते आता करू तरी का तुम्ही केवढ्याच शाण आहेत बाया माणसे इथं बाळायले हो पाहुणं हो जरा मला बोलू द्या कोण तुम्ही ही कुठल्या गावची माडगुळ मग काय हो तुम्हाला बायात आणि पुरुषात काय फरक वाटतो का नाही या जगात माझं मायेचं प्रेमाचं कुणी नाही म्हणून मी माया लोक जोडायला लागले कुणाशी माया लोक परक्या बायाशी यांच्या मायाशी लोक जोडायला लागला पाहुण्या मी शानी म्हणून गप बसली ना लय मारला असं तुम्हाला म्या खराय बाई पुन्हा असं मी बाईसाठी येडा झालो अजून तुमच्याकडनं मार खातो पुन्हा असं करू नका पुन्हा होईल बाप माय माझ्या जीवाची मालकीन गेली माझ्या जीवाची मालकीन गेली आता किंमत हलकी माझी झाली आता किंमत हलकी माझी झाली माझ्या डोळ्याला अंधारी आली माझ्या डोळ्याला अंधारी आली माझ्या दर्यात बुडाला झाला माझ्या दर्यात बुडाला झाला सात बायकाची अक्कल बाजार
आपण असं करूया, काय करता? काय काय तुम्ही जरा थांबा. मी थांबू? तू थांब जरा. आम्ही जरा विचार करतो तुमचा. मला ज्ञानाच्या गोष्टी सांगा. काय मला कुठेतरी मार्गाला लावा. लावतो तुला थांब. त्या अवस्थेत राहिला नाही तुम्ही. मार्गाला लावायच्या लायकीच राहिलं नाही. भास्कर, याला कुठे चांगल्या ठिकाणी नेलं पाहिजे. होय होय. याला दवाखान्यात नेऊन उपचार करून काय याचा उपयोग होणार नाही. तो सरळ वागणार नाही. मग काय करूया? का याला ज्याचं वेळ लागले अशा ठिकाणीच याला घेऊन जाऊया. जाऊया बाईकडे. बाईकडे जाऊया. हो. हे बजरे, आमचं ठरलंय आता. हे पहा, अशा ठिकाणी तुला घेऊन जातो कुठं? की तुला जे वेळ लागलेलं आहे ते नाहीच झालं पाहिजे. तुझ्या मनातून ते कायमचं निघून गेलं पाहिजे. म्हणजे ह्याच्यावरती तुम्ही विलास काढला. हो. असं ठिकाण तर कुठलं आहे अगर? आहे एक ठिकाण. कुठं? अरे जगामध्ये अशा सुंदर देखण्या बाया आहेत, त्या साळूपेक्षाही देखण्या स्त्री आहेत. तिथं तुला घेऊन जातो. ही सांगायला आलास मला का? और मी त्या साळूसाठी तर येडा झालोय आणि मला आता ती सोडून दुसऱ्या साळूकडने म्हणजे मी बोंबलं सगळ्या जगात फिरतो. तुम्ही नका शहाणं होणार नाही. मी सांगतोय तसं केलं तर तुझं वेळ जाणार आहे. पण तिथं गेल्यानंतर सुद्धा कसं वागलं पाहिजे हा ना. आता आहे असं करू नका. बरं ठीक आहे. पण मी का वेडा झालो सांगतो, ऐकून घ्या. काय साडेसाठी झालो येडा दिवानात, असून मोती बना चतुर्शानात, आणि गाव मला घालून ठेवतो उकानात. अन्न खावेना पाणी पिविनात, झोप येईना माझ्या नैनात. साळूची गाडी गेली, गाडी भोवत फिरून फिरून पायाला फोड आली, विचारावी कोणात. चुना आणि फिर बोंबला फनाना, या दोघाला कोण पैताना ना हाना, आणि मागली बाई मला होय म्हणना. त्याच्यासाठी सगळे चालले आणि तुम्ही त्यातच शिर. एकाच डब्यात या सगळे जण. तर का महान कवी कोण असेल? मणिपट्टी बापूराव. महान कवी पट्टी बापूराव हे स्वतः लिखाण केलेलं पट्टी पावला. मणिपट्टी बापूराव कुणी सांगू नका नाव, हुडकून येतो तिचं गाव. हो तू गोसावी वस्त्र देतो फेकून, मला पंचा माया लोभ राखून. साडून नाही गेली मला टाकून का, मला पंचा माया लोभ राखून. म्हणजे अगर नागसकर तुम्ही मला माझ्या डोक्यातनं वेळ काढण्यासाठी कुठं तर घेऊन जाणार आहात. मी अजून 50,000 रुपये घालवतो. कशाला? माझं येड काढायसाठी. मी आजपासून तुमचा ऐकणार बाईचा नाच सोडला. मी वाईट मार्गाला जाणार नाही. आता म्हणजे कार्यक्रम बघायला येणार आहे. तिथे गेल्याच्या नंतर 2 मुली आहेत ना. देऊ नको, तुला येतंय ते म्हण. माझी मैना गावाकडे राहिली, माझ्या जीवाची होती कैली. माझी मैना गावाकडे राहिली, माझ्या जीवाची होती कैली. ओ ती बांधा रंग खवाया कोर चंद्राची, उदात गुणाची मोठ्या मनाची, सीता ती माझी रामाची. हसून बोलायची मंद चालायची सुगंध केतकी, सतेज कांती घडीपुती सोन्याची. नव्या नवतीची काडी दावण्याची, रेखीव भोव्या कमांजून इंद्रधनुची. हिरकणी हिऱ्याची काठी आंध्याची, तशी ती माझी गरीबाची.
मैना रत्नाची खाण मैना रत्नाची खाण माझा जीव की प्राण नसे सुखाला वाण तिच्या गुणाची छकड मी गायली माझ्या जीवाची होती या गायली माझी मैना गावाकडे राहिली माझ्या जीवाची होती या गायली अहो या गरिबीने ताटात दूध केली आम्हा दोघांची अहो या गरिबीने ताटात तूट केली आम्हा दोघांची झाली तयारी माझी मुंबईला जाण्याची वेळ होती ती भल्या पहाटीची बांधाबांध झाली भाकर तुकड्याची अन घालवीत न गाली मला माझी मैना चांदणी शुक्राची शिकस्त केली मी तिला हसवण्याची खैरात केली पत्रांची वचनांची दागिन्यानं मडवून काढायची बोली केली शिंदेशाही तोड्याची आणि साज कोल्हापुरी बजती का गयात माळ पुत्याची हे पाण्यात गोकर पायात मासोया हे पायात गोकर पायात मासोया दंडात आणि नाकात न सर्जिराची आणि परिओवली नाही कळी तिच्या अंतरीची आणि छातीवर दगड ठेवून वाट धरली होती मी मुंबईची मैना खचली मनात मैना खचली मनात ती हो रुसली डोळ्यात नाही हसली गलात हात उंचावून उभी राहिली माझ्या जीवाची होती या गायली माझी मैना गावाकडे राहिली माझ्या जीवाची होती या गायली जीवाची होती या कैली माझी मैना गावाकडे राहिली माझ्या जीवाची होती या कैली माझी मैना गावाकडे राहिली माझ्या जीवाची होती या कैली माझी मैना गावाकडे राहिली माझ्या जीवाची होती या कैली
प्रेमाची मंजुळ गाणी रोमांच सर्वांगी गेलो मी नावोनी रोमांच सर्वांगी गेलो मी नावोनी प्रीतीचं झुळ झुळ